Hello friends, welcome to e-learning platform of Dr. Papaji Sankhe, Institute of Engineering and Technology's Mechanical Engineering Department. In previous session, we have completed our first 3 units, and in this session, we are starting our fourth unit, that is impact objects. Teaching us required for this unit are 6, and total weightage of marks for this unit is of 8 marks. so what is impact of jet? So whenever a jet of liquid Strikes on a fixed plate, it experiences some force. एखाद्या प्लेटवर, आता प्लेट म्हणण्यापेक्षा कोणत्याही बॉडीवर जर एका नोझलमधून फ्लूइड फ्लो होत असेल तर ते फ्लूइड त्या बॉडीवर किंवा त्या प्लेटवर काहीतरी फोर्स ॲक्ट करतं. ॲज पर द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, this force is equal to the rate of change of momentum of the jet. So here, what is this momentum? Okay, so momentum is nothing but the product of mass and velocity. ओके, सो एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कोणत्याही मुव्हिंग बॉडीसाठी मोमेंटम हा असतो. ओके, कारण बॉडी आहे म्हणजे बॉडीला मास असणार आहे आणि मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी, म्हणजेच जर ती बॉडी मोशनमध्ये असेल, ओके, मग त्या बॉडीला मे बी वेलॉसिटी असेल. ओके, तर मास आणि व्हेलॉसिटी यांचं कॉम्बिनेशन, दॅट इज यांच्या प्रोडक्टलाच आपण काय म्हणतो, मोमेंटम. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक वॉटर टॅप ओपन केला तर त्या वॉटर टॅपमधून किंवा त्या पाईपमधून फ्लूइड फ्लो व्हायला स्टार्ट होईल. ओके, सो या केसमध्ये फ्लूइड आहे म्हणजे फ्लूइडला काहीतरी, फ्लूइडची क्वांटिटी आहे म्हणजे फ्लूइडच्या क्वांटिटीला काहीतरी मास असेल आणि फ्लो होते म्हणजेच त्या फ्लूइडला काहीतरी वेलॉसिटी असेल. ओके, सो या दोघांचा जर मी प्रोडक्ट घेतला, ओके, तर ते मला कोणती क्वांटिटी मिळेल, मोमेंटम. ओके, आणि हा जो फोर्स आहे, इम्पॅक्ट झाल्यानंतरचा जो फोर्स आहे तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, ह्या सेकंड लॉ ऑफ मोशन यूज करून तो फोर्स कॅल्क्युलेट केला जातो. सो हिअर the impact of jet is nothing but the force exerted by the jet on a plate which may be stationary or moving. ओके, सो एखाद्या प्लेटवर, एखाद्या पाईपमधून किंवा एखाद्या नोझलमधून जो काही फ्लुइडचा फ्लो बाहेर आल्यानंतर त्या प्लेटवर जो काही एक्झर्ट होणारा फोर्स आहे त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो, इम्पॅक्ट ऑफ जेट. ठीक आहे, मग आता या इम्पॅक्ट ऑफ जेटमध्ये किती कंडिशन्स आहेत, तर in this chapter the following cases of impact of jet, that is the force exerted by the jet on a plate, will be considered. So there are two main groups. First is force exerted by the jet on a stationary plate and second is the force exerted by the jet on the moving plate. आपण दोनच कंडिशन्स बघणार आहे की एखाद्या प्लेटवर जर फोर्स ॲक्ट होत असेल तर ती प्लेट एकतरी स्टेशनरी असेल किंवा ती प्लेट ही मूव्हिंग प्लेट असेल. आता या दोन मेन ग्रुप्समध्ये परत सब कॅटेगरी आहे, ज्याच्यामध्ये पहिली आहे तर फोर्स एक्झर्टेड बाय द जेट ऑन अ स्टेशनरी प्लेट वेन द प्लेट इज वर्टिकल टू द जेट. Second is when the plate is inclined to the jet, and third is the when the plate is curved. Okay, the plate is curved. And second condition is the force exerted by the jet on a moving plate when the plate is vertical to the jet, the plate is inclined to the jet and the plate is curved. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये आपण एकतरी स्टेशनरी प्लेटमध्ये 3 कंडिशन्स बघणार आहे आणि मूव्हिंग प्लेटमध्ये सुद्धा 3 कंडिशन्स बघणार आहे. आणि ह्या सगळ्या कंडिशन्स कोणत्या प्रिन्सिपलवर डिपेंड आहेत, तर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, त्यालाच आपण काय म्हणतोय, इम्पल्स मोमेंटम इक्वेशन. ठीक आहे, सो आपण पहिली केस बघू, दॅट इज द फोर्स एक्झर्टेड बाय द जेट ऑन द स्टेशनरी प्लेट. ओके, आता स्टेशनरी प्लेटमध्ये फर्स्ट केस आहे, दॅट इज द फोर्स एक्झर्टेड बाय द जेट ऑन अ स्टेशनरी वर्टिकल प्लेट. ओके, सो तुम्हाला फिगरमध्ये एक नोझल पाईप आहे, त्या पाईपला एक नोझल अटॅच केलेला आहे. आता नोझल कशासाठी यूज करतात, तर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी. म्हणजेच या सेक्शनपर्यंत, म्हणजे सपोज ही जी काही पाईप आहे या पाईपमध्ये वेलॉसिटी मिनिमम असेल आणि प्रेशर मॅक्सिमम असेल. ज्यावेळी फ्लूइड नोझलमधून पास होईल, जसं की या नोझलचा क्रॉस सेक्शनल एरिया हा डिक्रीज होत गेलेला आहे, सो डिक्रीज क्रॉस सेक्शनल एरियामुळं प्रेशर ड्रॉप होईल. म्हणजे या पॉईंटला जर मी कन्सिडर केलं तर प्रेशर ड्रॉप होईल आणि वेलॉसिटी इन्क्रीज होईल. सो जनरली नोझल कशासाठी यूज करतात, टू इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लूइड.
okay, or water, say water. So first case is this is our first place, that is this is nozzle, and from this nozzle the fluid is moving out or coming out from this nozzle, and which is going to strike on this fixed vertical plate. So this is our first case, that is plate is fixed. Okay, so consider a jet of water out of from the nozzle strikes a flat vertical plate, and here the terminology is v is nothing but velocity of the jet, small d diameter of the jet, so this is the diameter of the jet or this diameter of the nozzle, and a cross sectional area of the jet, which is nothing but pi by 4 d square. Okay, so या केसमध्ये ज्यावेळी फोर्स हा प्लेटवर एक्झर्ट होईल, सो आफ्टर द एक्झर्शन ऑफ द फोर्स ऑन द प्लेट जे काही वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड आहे, म्हणजेच ज्यावेळी या पॉईंटला फोर्स फोर्स एक्झर्ट करेल त्यावेळी याच्या पुढं प्लेट फिक्स्ड असल्यामुळं इन द डिरेक्शन ऑफ फ्लो वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड काय होईल, 0 होईल, कारण इथून हा फ्लो सेपरेट होईल. म्हणजे इथं इम्पॅक्ट झाला तर इथं फिक्स्ड प्लेट असल्यामुळं तुमचा फ्लो जो आहे तो व्हर्टिकल अपवर्ड आणि व्हर्टिकल डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये डिवाइड होईल. म्हणजे इन द डिरेक्शन ऑफ प्लेट इन द डिरेक्शन ऑफ फ्लो तुमची वेलॉसिटी काय होईल, 0 होईल. ओके, सो आपल्याला जो काही फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, द फोर्स एक्झर्टेड बाय द जेट on the plate in the direction of jet, which is denoted by fx, is equal to rate of change of momentum in the direction of force. So जसं की मी म्हटलं की तो फोर्स कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर इम्पल्स मोमेंटम इक्वेशनवरून. आणि इम्पल्स मोमेंटम इक्वेशन जसं मी मोमेंटम म्हणजे काय सांगितलं, तर मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. आता इथं काय म्हणतोय आपण, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इन द डिरेक्शन ऑफ फोर्स. मी फक्त फर्स्ट केससाठीच तुम्हाला डेरिवेशन सांगेन, बाकी केसेसमध्ये फक्त डायरेक्टली इक्वेशन सांगेन. ठीक आहे, सो या केसमध्ये रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता रेट ऑफ चेंज, आता चेंज कशामध्ये होणार आहे, तर मोमेंटम म्हणजे काय, तर मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. आणि आपल्याला माहिती आहे मास इज कॉन्स्टंट थ्रू आउट दिस युनिवर्स. कुठेही गेलो तरी मास हे कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे चेंज कशामध्ये होईल फक्त, तर वेलॉसिटीमध्ये. आता हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा काय असतो, तर इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम अपॉन टाईम. ओके, सो इनिशियल मोमेंटम म्हणजेच काय, आता जसं की मी सांगितलं मास कॉन्स्टंट असतं त्यामुळं हा मास ॲज इट इज घेतलेला आहे, आणि इनिशियल वेलॉसिटी घेतलेली आहे मास मल्टिप्लाय बाय इनिशियल वेलॉसिटी, मायनस फायनल मोमेंटम म्हणजेच काय येईल, मास मल्टिप्लाय बाय फायनल वेलॉसिटी, आणि अपॉन टाईम ॲज इट इज. ओके, सो या केसमध्ये मास आणि टाईम कॉमन काढलेला आहे, मास अपॉन टाईम इंटू ब्रॅकेट इनिशियल वेलॉसिटी मायनस फायनल वेलॉसिटी. ओके, सो या केसमध्ये इनिशियल वेलॉसिटी म्हणजेच काय, वेलॉसिटी ऑफ द जेट बिफोर स्ट्रायकिंग, आणि फायनल वेलॉसिटी म्हणजेच काय, तर वेलॉसिटी ऑफ जेट आफ्टर स्ट्रायकिंग. ओके, सो दिस मास पर सेकंद. आता हे मास कशावरून कॅल्क्युलेट केलं जातं, तर डेन्सिटीच्या इक्वेशनवरून मास कॅल्क्युलेट केलं जातं. सो डेन्सिटी म्हणजेच काय, मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास काय होईल, डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंद, कारण फ्लुइड फ्लो होते, सो ते घेताना व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंद, आणि व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंद दॅट इज व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड अपॉन टाईम, ह्यालाच आपण म्हणतो डिस्चार्ज. ओके, सो डिस्चार्ज कसं कॅल्क्युलेट करतो आपण, एरिया मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. ओके, सो टोटल इक्वेशन काय होईल, डेन्सिटी मल्टिप्लाय बाय एरिया मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. सो ही मास पर सेकंद आहे, त्याच्यासाठी काय होईल, रो ए व्ही इंटू ब्रॅकेट इनिशियल वेलॉसिटी आपली काय होती v, आणि आफ्टर स्ट्रायकिंग वेलॉसिटी काय झाली 0 इन द डिरेक्शन ऑफ जेट. ओके, सो आपलं इक्वेशन काय झालं, रो ए व्ही स्क्वेअर. सो फ्रॉम दिस इक्वेशन we have taken the initial velocity minus final velocity and not final velocity minus initial velocity. असं का केलेलं आहे, कारण जर मी फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी घेतला असता तर आपल्याला ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आली नसती. सो फॉर कॅल्क्युलेशन वी हॅव टेकन सच टाइप ऑफ ॲडजस्टमेंट. Okay, so this is the equation of first case, that is the force exerted on a vertical fixed plate. Okay, so in this session we are going to stop here. In next session we will discuss the fixed plate which is inclined to the direction of jet. Thank you.